चांगलं स्मारक करायचं, परंतु ती जागा आता वस्त्रोद्योग विभागाकडे काहीतरी ती फाईल थांबली आहे म्हणे. तर मी सगळ्या सहकाऱ्यांना म्हणलं, मी पण उद्याच्याला आपले चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचेच आहेत, त्यांच्याकडेच ते डिपार्टमेंट आहे, त्यांच्याशी चर्चा करीत. मी संबंधित सचिवांशी चर्चा केली. ते म्हणले की दादा मी तुम्हाला उद्या रिपोर्ट देतो एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं काय झालं, म्हणजे एकदा ती जागा ताब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शाहू मिलच्यामध्ये शाहू महाराजांचं स्मारकाचं काम गतीनं त्या ठिकाणी करता येईल. काही असेही पण विषय आले, उदाहरणार्थ बिंदू चौकामध्ये जेल आहे, तर तो जेल तिथून कळंबा जेल सेंट्रल जेल आहे तिकडं हलवावा आणि ती जागा मोकळी त्या ठिकाणी करून घ्यावी. कारण आता काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना देण्याच्या करता, लोकप्रतिनिधींना कामाच्या निमित्तानं सोपं जाण्याच्या करता काही गोष्टी करण्याची नितांत गरज आहे. तर ती गरज भागवण्याचा जर प्रयत्न करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी येतात. म्हणजे आता आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, राजाराम तलाव जो आपला आहे, जुना बेंगलोर पुणा हायवे आणि नवा बेंगलोर पुणा हायवेच्या मध्ये, तर ती जागा निवडलेली आहे. तिथं सुनील पाटलांनी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला. आत्ता आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं. प्लॅन चांगला झालेला आहे. साधारण 300 कोटी रुपयाचं ते काम आहे. रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलेलं आहे. त्याला निधी मात्र ह्यांनी द्यायचा, नियोजन विभागाने. त्याच्यामुळे मला ते येणाऱ्या आता टेंडरपर्यंत ते काम आलेलं आहे, पण मला निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. येणाऱ्या वोटर अकाउंटला त्याच्यातला निधी देऊन ते काम फार चांगलं आपण ते कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करतो आहे. 1800 लोकांची बसण्याची व्यवस्था होईल एवढं तिथलं ऑडिटोरियम आहे, तिथं ॲम्फी थिएटर आहे. फारच छान प्लॅन आहे. म्हणजे तो तुम्ही पण ज्यावेळेस आता भूमिपूजन होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तो प्लॅन आम्ही तिथं दाखवू आणि ते काम चांगल्या प्रकारे तिथल्या असणाऱ्या चढ उताराचा पुरेपूर उपयोग करून त्या गोष्टी आम्ही करणार आहोत. दुसरं, गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आता पहिलं वर्ष तर सुरू झालेलं आहे. जवळपास 250 कोटीचा त्याचाही प्लॅन चांगला केलेला आहे. त्याचाही प्लॅन सुनील पाटलांनीच केलेला आहे. त्याच्यात आम्ही स्पर्धा लावलेली होती. त्याच्यात 4-5 लोकांचे ऑप्शन 1, 2, 3, 4, 5 असे होते, पण सुनील पाटलांचा प्लॅन बहुतेकांना आवडला आणि तो प्लॅन आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये 10-10 मजली टॉवर आहेत, मुलींचं वसतिगृह, मुलांचं वसतिगृह, बाकीच्या ज्या काही सुविधा लागतात त्या पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्या प्रकारे तिथं ते काम सुरू करायचं निर्णय आणि ह्याला हायर अँड टेक्निकल एज्युकेशनला त्याच्या संदर्भातली तरतूद करायचा निर्णय आजच्या मीटिंगच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे. सातारा येथील महाराणी ताराराणी समाधी स्थळाचा विकास करण्याच्या करता ही पण मागणी पुढे आली. तर मी त्यांना सांगितलं त्याचं प्लॅन एस्टिमेट तयार करा. साधारण हेरिटेज पद्धतीनंच चांगल्या प्रकारे आपण करू. ते जर लवकर हे सगळ्यांनी मिळून मला दिलं, मी कलेक्टरांना त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगितलं, ते सातारा कलेक्टरशी पण बोलतील, मी पण सातारा कलेक्टरला सांगेन आणि ते लवकर जर आलं तर आम्हाला येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या वोटर अकाउंटच्या निमित्तानं त्याच्यातनं